नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय आहे प्रायोरिटी इन रिलेशनशिप। मी याआधी एक व्हिडिओ बनवला आहे प्रायोरिटी या नुसत्या प्रायोरिटीज म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या पंचसूत्रींना आपण महत्त्व दिलं पाहिजे याबद्दलचा तो व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर तो पण पाहू शकता। तर पण आजच्या या व्हिडिओमधून मी तुमच्यासमोर असे काही मुद्दे मांडणार आहे की रिलेशनशिप जेव्हा किंवा रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी एवढाच अर्थ नाही आहे, तर एकूणच नातेसंबंध जे आहेत, पती पत्नीचं नातं आहे, यामध्ये कोणत्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे। प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य, इम्पॉर्टन्स किंवा अग्रक्रम। तर कोणत्या गोष्टी आपण सर्वात प्रथम केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींना महत्त्व असलं पाहिजे नात्यामध्ये, याबद्दलच आज आपण बोलणार आहोत। चला, आता आपल्या आयुष्यामध्ये प्रायोरिटी कशाबद्दल असली पाहिजे हे त्या व्यक्तीच्या स्वभावावरती अवलंबून असतं। कोणी म्हणेल पैसा, कोणी म्हणेल काम, कोणी म्हणेल फिटनेस, कोणी म्हणेल वेल्थ, कोणी म्हणेल फ्रीक आउट करणं, कोणी म्हणेल फॅमिली। तर यापैकी ज्याचा जसा स्वभाव आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो त्याला प्रायोरिटी देत असतो। पण जेव्हा आपण एकत्र म्हणजे पती पत्नी किंवा प्रियकर प्रेयसी एकत्र नात्यामध्ये जोडले गेलेलो असतो, तर त्यामध्ये प्रायोरिटी कोणत्या गोष्टींना असली पाहिजे, तर सगळ्यात पहिलं आहे की ते नातं, ते जे नातं आहे त्या दोघांमधलं ते नातं हे त्यांच्यासाठी सगळ्यात अग्रक्रमावरती असलं पाहिजे। त्या नात्याला आपण कितपत योग्य न्याय देत आहोत का याचा विचार दोघांनीही केला पाहिजे। जे काय आपलं नातं आहे एकमेकांना ते समजून घेणारं असावं, याबद्दल दोघांनीही जागरूक राहील। जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा त्या नात्यामध्ये थोडेफार खटके उडायला लागतात, कारण दोघांनी एकमेकांना अजून पूर्णपणे समजून घेतलेलं नसतं आणि त्यामुळे जसं जसं काही काळानंतर नातं रुजायला लागतं तेव्हाच ते फुलायला सुद्धा लागतं। त्यामुळे नात्याला वेळ देणं खूप आवश्यक आहे। फटकीने एका शब्दावरून किंवा एका प्रसंगावरून पूर्ण त्या व्यक्तीचा स्वभाव आणि हे करून नातं तोडण्याच्या एंडपर्यंत येऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं। कारण कोणतंही नातं तोडण्यापेक्षा टिकवणं खूप महत्त्वाचं आहे। नाती टिकवली तरच आपला समाज, आपण भारतीय संस्कृती चांगल्या प्रकारे टिकवू शकतो आणि त्यामुळं कळकळीने माझं सांगणं आहे की नातं तोडण्यापेक्षा नातं टिकवण्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या। या नात्यामधला दुसरा मुद्दा आहे की आनंदी असणं किंवा हॅपीनेस। आपल्या जोडीदाराला आपण कितपत आनंदी ठेवू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे, किंवा जोडीदार आपल्यासोबत असताना कम्फर्टेबल किंवा आनंदी आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे। आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या बाजूने सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमधून कुरबुरी वाढायला लागतात तर तेव्हा ते नातं दुरावण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींना थोडंसं त्याच्या बाजूने जाऊन त्याचं वळण देऊन त्याला आपण मुख्य गोष्टींवरती, आपल्या नात्यावरती फोकस केलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त आनंदी कसं करता येईल याचा दोघांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। कधी कधी काय होतं ना, उगीच काहीतरी छोट्याशा कारणावरून भांडण उकरून काढलं जातं आणि मग नको तिथपर्यंत ते पोहोचतं। तर यापेक्षा जे गोष्ट काही छोटीशी कुरबुर झाली आहे ती त्याचं कारण शोधून तिथल्या तिथेच त्या गोष्टीचा आपण निचरा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण निग्लेक्ट करायला शिकलं पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा आहे की आदर करणे, नात्याचा आणि आपल्या जोडीदाराचा आदर करणं खूप गरजेचं आहे। रिस्पेक्ट फार महत्त्वाचं आहे नात्यामध्ये, कारण जर एकाने म्हणजे दोघांपैकी कोणी एक जर स्वतःला खूप सुपेरियर समजत असेल तर तो साहजिकच त्या दुसऱ्या पार्टनरकडे तुच्छतेने पाहू लागतो आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो। पण त्याऐवजी आपण आपल्या जोडीदाराचाही तितकाच, त्याच्या प्रत्येक गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे। त्याच्या आवडीनिवडीचा वेगळ्या असू शकतात, म्हणजे जरुरी नाही की मला जे आवडतं तेच माझ्या जोडीदाराला आवडलं पाहिजे आणि तसं नसेल तर तोही मला आवडत नाही असं नसतं। काही गोष्टी त्याची आवड आहे ती त्याच्यापर्यंत मर्यादित आहे, माझ्या आवडी आहेत ते माझ्यापर्यंत मर्यादित आहेत। आता कधी कधी काय होतं की स्त्रियांना बरेच वाटत असतं की नवरा आपल्याकडे लक्षच देत नाही किंवा वेळच देत नाही, फॅमिलीसाठी तो वेळ देत नाही। आज त्याचे कमावण्याचे दिवस आहेत, तो कामामध्ये गुंततोय, तो फॅमिलीसाठी एक्स्ट्रा काहीतरी पैसा आणू पाहतोय, त्यासाठी तो कष्ट करतोय, तर आपण सुद्धा त्याला तेवढंच साथ दिली पाहिजे। जर
म्हणजे जोडीदार कामानिमित्त घराबाहेर जास्त का राहतो, तर त्याला आपल्या घराकडे परतण्याची ओढ कशी लागेल यावरती आपण जास्त फोकस केला पाहिजे, ना की तो बाहेर राहतो म्हणून जर तुम्ही घरी आल्याबरोबर त्याच्याशी भांडण करून काढत असाल तर त्याला घरात यावंच वाटणार नाही, घरात थांबावंच वाटणार नाही. त्यापेक्षा तो जिथे कुठे असेल त्या क्षणी, काम संपल्या क्षणी त्याला घरची आठवण झाली पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण आपण ठेवलं पाहिजे. आता जोडीदार मग ते पुरुष असो की स्त्री असो, जर ती कामानिमित्त बाहेर राहत असेल, स्त्रीसुद्धा असू शकते, तिला जर जास्ती वेळ द्यावा लागत असेल तर पतीने सुद्धा ही गोष्ट तितक्याच सहजतेने समजून घेतली पाहिजे आणि दोघांनी बसून लक्षात म्हणजे काही चर्चा करून काही प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजेत की आपल्याला आज करिअर महत्त्वाचं आहे की घर सांभाळणं. ह्या दोघांच्याही चॉईसनी ह्या गोष्टी आपण ठरवू शकतो. जर ती जेव्हा कुठे वेळ देऊ शकत नसेल तेव्हा त्यांनी ती कसर पूर्ण करायची आहे, भरून काढायची आहे आणि अशा गोष्टींमुळेच आपलं नातं पुढे जाणार आहे. त्याचं आहे बरं का ट्रस्ट किंवा विश्वास आणि अर्थातच प्रामाणिकपणा. आता सध्याच्या काळामध्ये पती पत्नी दोघंही 8-8, 10-10 तास कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यावेळी साहजिकच ते विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सहवासामध्ये असतात. मग त्यामुळे घरी आल्यावर सतत त्यांच्यावरती संशय घेणं किंवा त्यावरून भांडण उकरून काढणं, यामुळे त्या नात्यामध्ये अधिक तेढ निर्माण होते. पण याऐवजी जर आपण भरपूर प्रेम आणि भरपूर विश्वास जर आपल्या जोडीदारावरती असेल तर असे छोटे मोठे प्रसंग येतच नाहीत. म्हणजे पतीने सुद्धा पत्नीच्या बाबतीत तितकाच विश्वास ठेवला पाहिजे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अर्थात प्रायोरिटी ही तुमचं नातं असेल तर ह्या सर्व गोष्टी जुळून यायला काहीच हरकत नाही. पुढचा मुद्दा आहे टाईम मॅनेजमेंट. आता जेव्हा दोघेही वर्किंग असतील तर त्यांना कामामध्ये थोडंसं वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. घरातील कामं, बाहेरची कामं, ऑफिसची कामं, ह्या सगळ्यांमध्ये आपल्या प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे कामांची विभागणी केली पाहिजे. आपण वाटणी करून एकमेकांना सहकार्य करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जर त्याला काही होत नसेल, बाजारात जाणं होत नसेल तर काय हरकत आहे ना, तिला वेळ आहे पण नाही हे काम त्याचं आहे म्हणून त्यानेच केलं पाहिजे, असा अट्टहास करण्याची काहीच गरज नाही आहे. ठीक आहे, आज मी तुझी 4 कामं करते पण जेव्हा तिच्यावरती वेळ येईल तेव्हा तो करेल, असं अंडरस्टँडिंग दोघांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट करा, बसून एकमेकांशी चर्चा करा आणि कोणत्या काम कोणी करायचं आहे, कधी करायचं आहे ह्याचं शक्यतो एक थोडंसं आपण जुळवाजुळव केली, त्याची जर योग्य मांडणी केली तर रोजचं हे कटकटीचं जीवन आपल्याला खूप सुसह्य होऊन जातं. तर सगळ्यात शेवटचा लास्ट बट नॉट द लिस्ट पॉईंट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन, संवाद. दोघांमध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. जर सतत धुसफूस राग असेल तर अबोला असेल तर अजूनच त्यातून गैरसमज वाढायची शक्यता जास्ती असते. त्यामुळे जे काय झालं आहे, जे काय तुम्हाला वाटलं ते तुम्ही योग्य शब्दात, सौम्य शब्दात एकमेकांना एक्सप्रेस करता आलं पाहिजे एकमेकांसमोर आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न दोघांनीही केला पाहिजे. उगीच काहीतरी माझ्या डोक्यात काहीतरी गैरसमज आहे आणि त्यावरून मी बोलायचंच नाही असं ठरवलं तर त्याला कळणार कसं ना तुम्हाला राग आला आहे की दुःख आहे की तुमचंच काहीतरी बिनसलं आहे का त्याच्याबद्दल काही गैरसमज झाल्यामुळे तुम्ही बोलत नाही, हे कुठंतरी व्यक्त झाल्याशिवाय कळणार कसं ना. तर संवाद आणि त्यातून मी तर म्हणेन की सुसंवाद असेल तर तो संसार नक्कीच खूप यशस्वी होत असतो. आणि अशा प्रकारे आज जे काही मी हे 5-6 पॉईंट सांगितले याचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये वापर केला, त्याच्यावरती फोकस केलं, त्याच्यावरती विचार केला दोघांनी मिळून तर आपलं नातं खूप चांगल्या प्रकारे आपण वृद्धिंगत करू शकतो आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत, आपल्या आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत आपण एकमेकांना निश्चितपणे योग्य प्रकारे साथ देऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना पाठवायला विसरू नका आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.